विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. पहा, या सेशनपासून आपण आपला अंतिम वार जो सिरीज चालू केली होती आपण त्याच सिरीज सारखी किंवा त्यालाच कंटिन्यू करताना येणारी जी आपली 21 डिसेंबरला कंबाईनची एक्झाम आहे त्याला टार्गेट करण्यासाठी भूगोल जो सब्जेक्ट आहे भूगोलाचं रिव्हिजन आपण इथून करणार आहोत. ठीक आहे, पहा रिव्हिजन कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, 2 ते 3 सेशन आपण घेऊयात किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण घेऊयात आणि त्याच्यामध्ये 3-3, 4-4 टॉपिक्सचं आपलं रिव्हिजन सेशन असेल. जसं की आजचं जे रिव्हिजन सेशन आहे आपलं त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची तोंड ओळख, त्यानंतर महाराष्ट्र जो प्राकृतिक भाग आहे, त्यानंतर महाराष्ट्र मृदा आणि महाराष्ट्र खडक. ठीक आहे, एवढे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर करू. आधी आपण पूर्ण रिव्हिजन करून घेऊ, डेटा पूर्ण लिहिलेला राहील स्क्रीनवरती. ठीक आहे, क्विकमध्ये आपण रिवाइज करून घेऊया. त्याच्यानंतर लास्टमध्ये तुमच्याकडून त्याचे MCQ सुद्धा मी सॉल्व्ह करून घेतो. जे PYQs आहेत आपले ते PYQ सुद्धा याच सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, चला मग वेळेला आपण म्हणजे प्राधान्य देऊयात, काहीच विलंब नाही करूयात आणि रिव्हिजनला स्टार्ट करूयात. पहा, पहिला जो पॉईंट आहे आपला किंवा पहिला जो टॉपिक येतो तो म्हणजे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. याच्यावरती तुम्हाला 100% बेसिक असो म्हणजे अत्यंत बेसिक टॉपिक आहे तो, पण त्याच्यावरती सिंगल लाईनर झाले किंवा मल्टी लाईनर झाले अशा स्वरूपातले प्रश्न आपल्याला नेहमी पाहायला भेटले आहेत. ज्यात की एरियाचा जो क्वेश्चन आहे म्हणजे क्षेत्रफळाचा प्रश्न नेहमी आहे, पुढे PYQs मध्ये दाखवतोच तुम्हाला. ठीक आहे, पहा मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आपण स्थापनेपासून स्टार्ट करूया की महाराष्ट्राची स्थापना कधी होताना दिसते तुम्हाला. 1 मे 1960 ला बॉम्बे पुनर्रचना कायदा जो होता त्याच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्राची स्थापना होते. मग पुढे महाराष्ट्राचा विस्तार, यामध्ये मुलं भरपूर जास्त कन्फ्युज होतात. ठीक आहे, आता आणखी एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो या सेशनचा. हे जे सेशन्स आहेत तुम्ही म्हणजे रात्री झोपताना वगैरे किंवा आपलं जे जेवणाचा आपला जो ब्रेक असतो त्याच्यामध्ये वगैरे किंवा चहाचा जो ब्रेक असतो या ब्रेक्समध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, म्हणजे एक हार्डली 1-1.5 तासाचं 1,000 तासाचं वगैरे सेशन असेल त्याच्यामधून मग तुमचं कसं क्विकमध्ये रिवाइज होऊन जाईल पूर्ण 4 टॉपिक जे आहेत. ठीक आहे, पहा मग अक्षवृत्ती विस्तार जो आहे महाराष्ट्राचा तो किती पाहायला भेटतो तुम्हाला 15 डिग्री 37 मिनिट्स ते 22 डिग्री 6 मिनिट्स उत्तर एवढा आपला अक्षवृत्ती विस्तार. तेच जर का रेखावृत्ती विस्तार पाहिला तर 72 डिग्री 36 मिनिट्स ते 80 डिग्री 54 मिनिट्स एवढा पूर्व एवढा काय आपला महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार आपल्याला पाहायला भेटतो रे. ठीक आहे, पहा आणखी बेसिक इन्फॉर्मेशन जसे की महाराष्ट्राची लांबी आपल्याला नेहमी विचारतात की बाबा पूर्व पश्चिम लांबी किती, उत्तर दक्षिण लांबी किती. पूर्व पश्चिम लांबी जर का पाहिली आपण तर ती तुम्हाला 800 किलोमीटर पाहायला भेटते आणि तेच उत्तर दक्षिण लांबी आपल्याला 700 किलोमीटर पाहायला भेटते. म्हणजे आपण असं एक स्टेटमेंट लक्षात ठेवतो की बाबा 800 बाय 700 चा महाराष्ट्र आहे आपला, असं एक स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. किती 800 बाय 700 किलोमीटर असं तुम्ही म्हणू शकता. 800 किलोमीटर म्हणजे जर का विचारली तर पूर्व पश्चिम लांबी सांगा, 700 किलोमीटर विचारली तर मग उत्तर दक्षिण लांबी आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये. त्यानंतर हा पॉईंट नेहमी रिपीट होतो आपला, क्षेत्रफळ जे आहे नेहमी रिपीट केलं जातं की बाबा क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राचं किती 3,07,713 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ तुम्हाला चौरस किमीमध्ये जर का विचारलं गेलं तर ते लाख हेक्टरमध्ये सुद्धा म्हणजे हेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला त्याला विचारलं गेलेलं आहे. बरोबर आहे, पुढे PYQ आहे त्याच्यावरती. पण ते जर का मैल स्क्वेअरमध्ये जर का विचारलं की बाबा मैल चौरस म्हणजे याच्यामध्ये. ठीक आहे, मैल स्क्वेअरमध्ये तर आपण कसं लिहितो त्याला 118809 मैल स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, तिन्ही फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, हा जो आहे हा डायरेक्टली PYQ आहे तुमचा जो हेक्टरमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, चला तर अशा क्विकमध्ये आपण काय करत जाऊयात, प्रत्येक गोष्टीवर किंवा ज्या ठळक जे मुद्दे आहेत आपल्या टॉपिकचे त्याच्यावरती नजर टाकूयात. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतर आपण पाहतो की बाबा महाराष्ट्राच्या ज्या विविध सीमा आहेत याच्यावर सुद्धा आपल्याला बरेचदा प्रश्न पाहायला भेटलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सीमा आपण पाहतो, एक नैसर्गिक स्वरूपातल्या आणि दुसऱ्या राजकीय स्वरूपातल्या. नैसर्गिक सीमा की ज्या म्हणजे ऑलरेडी तिथे बाबा प्राकृतिक फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहेत. जसं की वायव्येकडून आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, वायव्य दिशेकडून आपण सुरुवात करूयात. वायव्य दिशेमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटते की महाराष्ट्रामध्ये आपली दमणगंगा नदी वाहते रे. बरोबर आहे, अति जो वायव्यचा भाग आहे आपला समजा एकदम टोकावरून वगैरे तुम्हाला वाहता नसेल. त्यानंतर उत्तरेकडे जर का पाहिलं तर सातपुडा पर्वत रांगेचा भाग असलेल्या आपल्या गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. त्यानंतर ईशान्येकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या दरकेसा टेकड्या. बरोबर, पूर्वेकडे छत्तीसगड आपला जो गडचिरोली आहे गडचिरोलीमध्ये असलेले चिरोल, त्यानंतर सुरजागड, त्यानंतर भामरागड हे तुम्हाला टेकड्या पाहायला भेटतात. आग्नेय जी दिशा आहे आग्नेय दिशेमध्ये आपल्या महाराष्ट्रामधून लातूरच्या तिथून तुम्हाला एक महत्त्वाची नदी वाहताना दिसते, ती म्हणजे आपली मांजरा नदी. तेच दक्षिणेकडे जर का आलो आपण, अति दक्षिणेकडचा म्हणजे आपल्या जवळपास सिंधुदुर्गमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची नदी वाहताना दिसते, ती म्हणजे आपली तेरेखोल नदी. आणि महाराष्ट्राची जी पश्चिम सरहद्द आहे म्हणजे नैसर्गिकरित्या जी तयार झालेली आहे ती कशामुळे तयार झालेली दिसते आपल्याला, तर ती अरबी समुद्रापासून तयार झालेली दिसते. बरोबर आहे, असा तुम्हाला अरबी समुद्र पसरलेला दिसतो म्हणजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या झाल्या सर्व नैसर्गिक सरहद्दी. पण तेच जर का तुम्हाला विचारलं की बाबा राजकीय ज्या सरहद्दी आहेत
राजकीय म्हणजे काय, राजकीय सीमा म्हणजे कोणत्या, की बाबा आपला जो महाराष्ट्र आहे त्याला लागून असणारे जे इतर राज्य आहेत, तर किती राज्य आहेत किंवा कोणतं राज्य आहे की ज्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याची सीमा तुम्हाला लागताना दिसून येते, बरोबर. तर तो एक पॉईंट आपण याच्यामध्ये पाहूया. ठीक आहे, पहा आता तसं तर इमेज दिलेली आहे, इमेजमध्ये थोडं छोटं दिसेल तुम्हाला. इकडे बॅक साईडला आपण आणखी डिटेलमध्ये पाहूया. सगळ्यात पहिलं जसं की पाहिलं गुजरात. ठीक आहे, गुजरात जेव्हा राज्य आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणते कोणते दिसून येतात तुम्हाला, 4 हे दिसून येतात, 4 जिल्हे त्याच्यामध्ये दिसतात. आता ते नोट डाऊन नाही करत मी, फक्त ओव्हरली सांगतो तुम्हाला कोणते कोणते रे. इथे असलेला पालघर, पालघर नंतर नाशिक, नाशिक नंतर धुळे, धुळे नंतर नंदुरबार, असे 4 जिल्हे गुजरात राज्यासोबत बॉर्डर शेअर करतात. त्यानंतर मध्य प्रदेश राज्य, मध्य प्रदेश सोबत किती करतात रे, तर 8 जिल्हे आपल्याला शेअर करताना दिसतात. कोणते कोणते, इथून स्टार्ट करा, नंदुरबार, धुळे, जळगाव, जळगाव झाल्यानंतर बुलढाणा, बुलढाण्यानंतर अकोला येतो का त्याच्यामध्ये, नाही, अकोल्याची सरहद्द त्याला लागत नाही. पण अमरावतीची लागते, अमरावती नंतर वर्ध्याची लागत नाही, पण त्याच्यानंतर आपला जो नागपूर आहे, नागपूरच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटतो भंडारा आहे आणि गोंदिया आहेत. असे टोटल 8 जिल्हे त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, परत एकदा रिवाइज करून देतो. पहा कोणते कोणते सांगितले, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, बुलढाण्यानंतर अमरावती, अमरावती नंतर इथे नागपूर, इथे भंडारा, इथे गोंदिया. हे जे 4 होते, इथं पालघर, पालघर नंतर नाशिक, नंतर धुळे आणि इथे नंदुरबार आपला जिल्हा होता, बरोबर. मध्य प्रदेश झालं. त्यानंतर आणखी बाजूला तुम्ही या अतिपूर्वेकडे जर का आलो, छत्तीसगड राज्य, छत्तीसगडला लागून असणारे 2च, कोणते कोणते, एक याच्यामध्ये गोंदिया आणि दुसऱ्या याच्यामध्ये पाहायला भेटतं तुम्हाला गडचिरोली आपला जो जिल्हा आहे, बरोबर. हे 2 जिल्हे त्याच्यासोबत बॉर्डर शेअर करतात. त्याच्या बाजूला लागून असणारा जो स्टेट आहे आपला तेलंगणा स्टेट, ज्याला आपण म्हणतो समजा, तेलंगणाला लागून असणारे 4 राज्य, कोणते कोणते रे, पहा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गडचिरोली लागताना दिसेल. त्यानंतर इथे असणारा चंद्रपूर लागताना दिसेल, चंद्रपूरच्या बाजूला यवतमाळ जिल्हा, यवतमाळच्या बाजूला येणारा जो नांदेड आहे, नांदेड सुद्धा तुम्हाला तेलंगणा राज्यासोबत बॉर्डर शेअर करताना दिसतो. असे 4 तेलंगणाच्या सोबतचे. त्यानंतर खाली येतात कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्याला लागणारे 7 जिल्हे आपण पाहतो जवळजवळ. ठीक आहे, पहा कर्नाटक जे आहे, कर्नाटकला लागणारे या फॉर्म मध्ये लिहितो बरं का, इथे लिहितो कर्नाटक. ठीक आहे, म्हणजे इथून स्टार्ट करूयात आपण. नांदेड, नांदेडच्या नंतर लातूर, लातूरच्या नंतर धाराशिव, धाराशिवच्या नंतर सोलापूर येतो, सोलापूर नंतर सांगली येतो, सांगली नंतर कोल्हापूर, कोल्हापूर नंतर सिंधुदुर्गचा थोडा भाग जो आहे तो सुद्धा तुम्हाला कर्नाटक राज्याला लागताना दिसेल. अशी याच सिरीजमध्ये तुम्ही लक्षात ठेवा हे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा मग या फॉर्ममध्ये जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा जिल्ह्यावर जे प्रश्न विचारतात आपल्याला, की बाबा जिल्ह्यांचा क्रम लावा तुम्ही, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने वगैरे. ठीक आहे, हे प्रश्न तुमचे अशा प्रकारे सुटतील. म्हणजे तो नकाशा पाठच पाहिजे तुम्हाला लोकांचा, महाराष्ट्राचा जो प्रशासकीय नकाशा आहे, की ज्याच्यामध्ये जिल्ह्यांचे पोझिशन्स कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे. ठीक आहे, पहा मग कोणते कोणते, त्याच्यामध्ये नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव, त्यानंतर आपण पाहिलं सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा, की जे कर्नाटक सोबत बॉर्डर शेअर करतात. राहिलेलं राज्य गोवा, गोवासोबत एकच तुम्हाला बॉर्डर शेअर करताना दिसतो, तो म्हणजे सिंधुदुर्ग. आणि आणखी एक केंद्रशासित प्रदेश राहिला बाकी, की ज्याच्यासोबत आपला एकच जिल्हा बॉर्डर शेअर करतो, तो म्हणजे दीव दमण दादरा नगर हवेली, की ज्याच्यासोबत पालघर जे आपला जिल्हा आहे, पालघर जिल्हा बॉर्डर शेअर करतो. म्हणजे ठीक आहे, हे होते आपल्या सगळ्या राजकीय सीमा. क्विकमध्ये रिवाइज करून दिलेलं तुम्हाला लोकांना. चला पहा पुढे जाऊयात. मग हा जो मॅप आहे हा तुमच्या रेफरन्ससाठी त्याच्या ठिकाणी असणार आहे. चला पहा पुढे जाऊया. त्याच्यानंतर थोडंसं प्रशासकीय विभाग जे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यांची माहिती पाहूया आपण क्विकमध्ये, की बाबा जिल्ह्यानुसार जर का क्रम पाहिला किंवा तालुक्यानुसार क्रम पाहिला आणि क्षेत्रफळानुसार, मग त्याच्यामध्ये तुमची जिल्हा संख्या सुद्धा कव्हर होऊन जाईल, तालुका संख्या सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. जेव्हा आपण जिल्ह्यानुसार क्रम लावतो तेव्हा तुम्हाला 3 जिल्हे याच्यामध्ये प्रशासकीय विभाग जे आहेत त्या प्रशासकीय विभागांचा जिल्ह्यानुसार जेव्हा तुम्ही क्रम लावता तेव्हा 3 प्रशासकीय विभाग तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा. एक 8, त्यानंतर 7 आणि 6 एवढे जिल्हे संख्या असणार आहे. ठीक आहे, 8, 7 आणि 6 असणार आहे. बाकी ज्याच्यामध्ये 3 याच्यामध्ये तर 5-5च आहेत. म्हणजे हे तुम्ही खालचा वर जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 8 जिल्हे असणारा कोणता रे, छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जर का पाहिलं तर कोणते कोणते जिल्हे तुम्हाला पाहायला भेटतील, तर तिथे असणारा पहा याच फॉर्म मध्ये पाहूयात आपण. जो लातूर आहे, लातूरच्या नंतर तुम्हाला धाराशिव पाहायला भेटतो. त्यानंतर धाराशिव नंतर इथे असणारा आपला जो बीड आहे, त्यानंतर लातूर आहे, लातूरच्या नंतर धाराशिव आहे, धाराशिवच्या नंतर इकडे वरच्या साईडला जेव्हा आले बीडच्या नंतर परभणी, परभणीच्या नंतर हिंगोली झालं. त्यानंतर पहा इथे या साईडला घेऊयात, तिथे कंजेस्टेड होतं थोडं, बॅक साईडला पाहूयात. पहा छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे 8 जिल्हे तुम्हाला म्हटले मी कोणते कोणते. त्याच्यामध्ये नांदेड तुम्हाला येता नसेल, नांदेड, त्यानंतर लातूर, त्यानंतर धाराशिव, धाराशिवच्या वर जर का पाहिला तर इथे बीडच्या बाजूला परभणी, परभणीच्या बाजूला हिंगोली. आणि याच्यावर जेव्हा तुम्ही जाता, ठीक आहे, याच्यावर जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुम्हाला जालना जिल्हा दिसतो आणि त्याच्यावर आपला छत्रपती संभाजीनगर. असे जवळपास 8 जिल्हे याच्यामध्ये तुम्हाला येताना दिसतील. ठीक आहे, त्यानंतर पहा
8 जिल्हे झाले. त्यानंतर मुंबईमध्ये येणारे 7 एका सरळ सिरीजमध्ये पाहायला भेटतात. कोणते कोणते रे? पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 7 मुंबईमध्ये. नागपूरमध्ये येणारे 6 कोणते कोणते? गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि वर्धा हे 6 नागपूरमध्ये असणारे. पुणेमध्ये असणारे 5 पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. नाशिकमध्ये असणारे 5 कोणते कोणते? त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, त्यानंतर धुळे, जळगाव, नंदुरबार. आणि अमरावतीमध्ये असणारे 5 ज्याच्यामध्ये आपण पाहतो किंवा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आपल्या अमरावतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. त्यानंतर तालुके संख्या. ठीक आहे, आता हे तालुके तुम्हाला मी काउंट करून देऊ शकतो, पण त्याचे आपण नावं समजा इथे नाही मेन्शन करूयात. पहा कोणते कोणते, जसं की तालुक्या संख्यानुसार जर का पाहिलं तर सगळ्यात जास्त तालुके तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाहायला भेटतात? तर आपल्या छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर एरिया वाईजही मोठा, तालुक्या वाईजही मोठा आणि जिल्ह्या वाईजही मोठा, कारण की जिल्हे संख्या सर्वाधिक आहे ना त्या ठिकाणी, त्यामुळे तालुके सर्वाधिक पाहायला भेटतील आणि एरिया सुद्धा त्या प्रशासकीय विभागाचा तुम्हाला सर्वाधिक पाहायला भेटेल. 76 तालुक्यांची संख्या तिथं असणार आहे. त्यानंतर नागपूरमध्ये असणार 64, पुणेमध्ये 58, अमरावतीमध्ये 56, नाशिकमध्ये 54 आणि मुंबई प्रशासकीय विभागामध्ये 50 तालुके तुम्हाला एकूण पाहायला भेटतात. ठीक आहे, असे टोटल सर्व तालुके. त्यानंतर क्षेत्रफळानुसार जेव्हा आपण क्रम पाहतो तेव्हा कसं लक्षात ठेवणार? तुम्हाला सांगितलं छत्रपती संभाजीनगर पहिल्या क्रमांकाला, त्यानंतर दुसरा नाशिक. का बरं नाशिक रे? कारण की नाशिकमध्ये असा आपला एक जिल्हा जातो की ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एरिया वाईज सर्वाधिक मोठा तो जिल्हा तुम्हाला पाहायला भेटतो, तो म्हणजे अहिल्यादेवी नगर, म्हणून दुसऱ्या क्रमांकाला हा. तिसरा पुणे, चौथा नागपूर, 5वा अमरावती आणि 6वा मुंबई प्रशासकीय विभाग तुम्हाला पाहायला भेटतो. हा एरिया वाईज क्रम आहे याचा, म्हणजे क्षेत्रफळानुसार जर का क्रम घेतला आपण तर. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात आपण, नेक्स्ट याच्यावरती जाऊयात. ठीक आहे, पहा आता महाराष्ट्र प्राकृतिकच्या बद्दल. ठीक आहे, हे काय झाली एवढी इन्फॉर्मेशन काय झाली आपली की बाबा स्थान व विस्तार वगैरे. आता याच्यामध्ये असणारे जे तालुक्यांचे नावं वगैरे आहेत तो एक पार्ट फक्त आपल्याला कव्हर करून घ्यायला लागेल. तो तुमच्या साईडला तुम्हाला एका प्रकारचं होमवर्क तुम्ही समजा. तालुक्यांचे नावं, त्यांची संख्या आणि जो समान तालुके वगैरेचा पॉईंट आहे तो एक पॉईंट फक्त याच्यामध्ये. त्यानंतर पहा जेव्हा प्राकृतिकच्या बद्दल आपण बोलतो तेव्हा महाराष्ट्राचं प्राकृतिक आपण 3 पार्ट्समध्ये विभागतो रे. कोणते कोणते? एक कोकण, दुसरा सह्याद्री आणि तिसरा महाराष्ट्र पठार. आणि एक पॉईंट आपण आणखी त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो तो म्हणजे सह्याद्रीमधून निघणाऱ्या ज्या सह्याद्रीच्या महत्वाच्या उपरांगा आहेत त्या सुद्धा आपण प्राकृतिकचा भाग मानतो म्हणजे. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो आपण पाहूया तो म्हणजे कोकणाच्या बद्दल आपल्याला स्टडी करायचं किंवा कोकणाच्या बद्दल रिवाइज करू. सगळ्यात पहिला पॉईंट जुनी नावं. कोणत्या कोणत्या नावाने ओळखला जातो आपला कोकण? जसं की त्याच्यामध्ये मूषक आहे, कुपक आहे, अळूक आहे, त्यानंतर कुकना म्हणून आहे. कुकना का बरं? कारण की परशुराम जे होते, भगवान परशुराम, ठीक आहे, हिंदू धर्मामध्ये आपण मानतो की त्यांच्या आईचं नाव कुकना होतं, त्याच्यावरून याचं नाव कोकण पडलं असावं असं म्हणतात. त्यामुळे परशुरामाची भूमी म्हणून सुद्धा आपल्या कोकणाला ओळखल्या जाते. निर्मिती कशामुळे झाली? तर प्रस्तरभंग जो झाला, म्हणजे ज्याच्यामुळे आपण म्हणतो ना फॉल्ट्स पडल्या, भेगा पडल्या आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तो पश्चिमेकडचा भाग खाली खचला आणि म्हणून निर्मिती झाली प्रस्तरभंगामुळे. त्यानंतर पुढे रुंदीच्या बद्दल जर का बोललो तर की आपल्या कोकणाची जेव्हा आपण रुंदी पाहतो तेव्हा उत्तरेकडे रुंदी तुम्हाला जास्त दिसून येते, जवळपास 100 किलोमीटर, आणि दक्षिणेकडे रुंदी कमी दिसून येते, जवळपास 40 किलोमीटर. उत्तरेकडे रुंदी जास्त कुठे आहे? तर आपला जो उल्हास नदीचा खोरा आहे, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये जवळजवळ 100 किलोमीटर पाहायला भेटेल. आणि तेच दक्षिणेकडे रुंदी कमी कुठे आहे? तर आपला जो रांगणा किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारा, त्या ठिकाणी सर्वाधिक रुंदी तुम्हाला कमी पाहायला भेटेल. नेक्स्ट की बाबा कोकणाचा विस्तार. कोकण कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे? उत्तरेकडे जर का पाहिलं, आता त्या 2 नद्या तुम्ही आठवा, उत्तरेकडे असणारी दमणगंगा आणि दक्षिणेकडे असणारी तेरेखोल नदी. ठीक आहे, ह्या 2 नद्या. त्यानंतर इकडे पूर्वेकडे जर का पाहिलं तर तुम्हाला सह्याद्री पर्वत दिसेल आणि कोकणाच्या पश्चिमे कडे जर का पाहतो तर अरबी समुद्र तर तिथे आहेच. या चौघांच्या मध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतो? तर आपला कोकण पाहायला भेटतो. असा विस्तार त्याचा लक्षात ठेवायचा आपल्याला. त्यानंतर पहा पुढे येऊयात, खलाटी वलाटी. आता खलाटी आणि वलाटी हे 2 कशानुसार करतो रे आपण? तर कोकणाच्या उंचीनुसार करतो, बरोबर आहे. ठीक आहे, जो भाग खाली खचलेला आहे त्याला खलाटी असं म्हटलं जातं, जो थोडासा वर आहे त्याला वलाटी असं म्हटलं जातं. खलाटी कशाला म्हटलं जाईल की बाबा समुद्र सपाटीपासून असा भाग की जो 5 ते 15 मीटर उंचीवर तुम्हाला पाहायला भेटेल रे. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणा? खलाटी म्हणा, खाली खचलेला, बरं का. आणि समुद्र सपाटीपासून 200 ते 250 मीटर उंचीवर जो आहे, थोडासा वर जो आहे, त्याला आपण वलाटी असं म्हणतो, बरोबर. हे 2 पॉईंट्स क्लिअर आहेत. त्यानंतर पहा कोकणाची जी किनारपट्टी आहे ती 2 प्रकारची असं म्हणतो आपण, एक रिया प्रकारची, एक दंतूर प्रकारची. रिया प्रकारची म्हणजे काय की बाबा ती सलग नाही आहे. कोकण किनारपट्टीवर भरपूर खाड्यांची निर्मिती झालेली आहे की ज्याच्यामुळे ती काय झालेली आहे, विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला भेटते, त्याला आपण म्हणतो रिया प्रकारची, सलग नसलेली किंवा विस्कळीत असलेली. आणि तेच दंतूर प्रकारची कशाला म्हणता तुम्ही की एका सरळ रेषेमध्ये नसून ती कशी झिगझॅग फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, असं सरळ रेषेमध्ये आहे आपली किनारपट्टी नाही, तर तुम्हाला कशी झिगझॅग फॉर्म मध्ये आपली किनारपट्टी पाहायला भेटते, वक्राकार स्वरूपामध्ये म्हणा तुम्ही किंवा झिगझॅग फॉर्म मध्ये, त्याला आपण काय म्हणू? दंतूर किनारपट्टी असं म्हणतो म्हणजे. ठीक आहे, हे झाले बेसिक पॉईंट्स. आता कोकणाच्या नद्यांच्या वरून काय करतो आपण? 3 भागामध्ये उपविभाग सुद्धा करतो, जसे की
सगळ्यात पहिला दमनगंगा नदी आणि पाताळगंगा नदी यांच्या दोघांच्या मध्ये तुम्हाला उत्तर कोकण पाहायला भेटतं. पाताळगंगा नदी आणि सावित्री नदी यांच्यामध्ये आपण मध्य कोकण असं म्हणतो आणि सावित्री नदी आणि तेरेखोल नदी यांच्यामध्ये दक्षिण कोकण आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, ह्या तीन म्हणजे ह्या ज्या मुख्य नद्या आहेत समजा दमनगंगा, पाताळगंगा, सावित्री आणि तेरेखोल, याच्याहून आपण उपविभाग करतो. पण जेव्हा स्टडी करतो तेव्हा दोनच पार्ट्समध्ये आपण स्टडी करतो, एक उत्तर कोकण, दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे पाहायला भेटतील, दक्षिण कोकणामध्ये 2च जिल्हे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जे आहे ते दक्षिण कोकणामध्ये येतील, बाकी राहिलेले सर्व जे आहेत पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला उत्तर कोकणामध्ये पाहायला भेटेल. उत्तर कोकण जे आहे त्याचा औद्योगिक विकास झालेला आहे आणि दक्षिण कोकणामध्ये पर्यटन विकास झालेला आहे असं आपण म्हणतो. उत्तर कोकणामध्ये लोकसंख्या जास्त, इकडे लोकसंख्या कमी, असे बेसिक पॉईंट्स आपण बोलतो म्हणजे. ठीक आहे, पहा त्याच्यानंतर समोर जाऊया. याच्यामध्ये सह्याद्री पर्वत. आता सह्याद्री पर्वत लागण्यापूर्वी ओरली मी तुम्हाला 1-2 पॉईंट आणखी सांगतो की याच्यामध्ये कोकणामध्ये आता इथे घेणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे नद्या आणि त्यांच्यावर कोणत्या कोणत्या खाड्या आहेत तो एक पॉईंट फक्त तुम्ही स्वतः आपल्या हाताने करून घ्यायचा म्हणजे. ठीक आहे, नदी प्रणालीच्या बद्दल जर का आपण बोललो कोकणातली, तर समांतर प्रकारची नदी प्रणाली पाहायला भेटते रे, की ज्याच्यामध्ये नद्यांचा वेग काय भरपूर तीव्र तुम्हाला पाहायला भेटतो. खनन कार्य करतात असं म्हणतो आपण, कारण की वेग जर का तीव्र आहे तर कार्य कोणतं करणार आहेत, खनन कार्य करणार आहेत. सर्वात मोठी नदी जी आहे ते वैतरणा नदी पाहायला भेटते, 157 किलोमीटरच्या जवळपास 154-57 किलोमीटरच्या जवळपास लांबी आहे तिची. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही म्हणता की हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत त्या, म्हणजेच काय की बाबा जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेला बऱ्यापैकी म्हणजे आणि वाहतात. ठीक आहे, म्हणजे बँक्स जे आहेत त्यांच्या तो भरून वाहतात, काठ भरून वगैरे. त्यानंतर मग तुम्हाला त्यातलं पाणी कमी होताना दिसते किंवा पाणी आटतं असं आपण म्हणतो समजा. हंगामी आणि कमी लांबीच्या नद्या असणार. ठीक आहे, उगमस्थान काय असणार मॅक्सिमम नद्यांचं, तर आपला सह्याद्री पर्वतच त्यांचं उगमस्थान असेल. चला मग पुढे जाऊया आणि वळूयात आपल्या सह्याद्रीकडे. पहा, सह्याद्री पर्वत शिकत असताना सह्याद्री पर्वताला आणखी भरपूर सारे अल्टरनेट नाव आहेत, जसं की सह्याद्रीला आपण सह्य पर्वत सुद्धा म्हणतो, त्यानंतर त्याला ब्लॉक माउंटेन, गट पर्वत, ठोकळा पर्वत, अवशिष्ट पर्वत अशा विविध नावांनी आपण ओळखतो. ठीक आहे, पहा आता त्याच्यामध्ये विस्तार जर का पाहिला सह्याद्रीचा, महाराष्ट्राच्या बद्दल आधी बोलूया. महाराष्ट्रामध्ये विस्तार कुठून, तर नंदुरबार मधील नवापूर पासून तर कोल्हापूर मधील चंदगड पर्यंत तुम्हाला तो विस्तार पाहायला भेटेल. ठीक आहे, नंदुरबार, नवापूर ते कोल्हापूर येथील चंदगड पर्यंत. ठीक आहे, हा झाला त्याचा विस्तार. त्यानंतर लांबी, याच्या लांबीवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे रे एकदा. ठीक आहे, की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रामध्ये लांबी तुम्हाला किती पाहायला भेटते, तर जवळपास 440 किलोमीटर म्हणजे 440 किलोमीटर एवढ्या लांबीने तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. आणि पुढे उंची, सरासरी उंची जर का पाहिली तर जवळपास 900 ते 1200 मीटर उंचीचा आपला सह्याद्री पर्वत असणार आहे. किनाऱ्यापासून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे तो. ठीक आहे, टेबल लँड एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच काय की सह्याद्री पर्वत जेव्हा आपल्या साताऱ्यामध्ये येतो, साताऱ्यामध्ये असणारा महाबळेश्वर, पाचगणीच्या ठिकाणी जेव्हा तो पोहोचतो, तेव्हा त्याचा जो वरचा भाग आहे रे, जो घाटमाथा आहे तो तुम्हाला काय झालेला दिसतो, तर असा कर्व नसून तो बऱ्यापैकी असा सपाट वगैरे आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे टेबल सारखा सपाट आहे तो, असं आपण म्हणतो. म्हणून त्याला काय म्हटलं जाईल, तर टेबल लँड असं म्हटलं जाईल, की जो कशासाठी, फुलांसाठी प्रसिद्ध आहे असं आपण म्हणतो म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता सह्याद्री पर्वताला जर का महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर का आपण पाहूया, तर भारतामध्ये त्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत दिसेल, तर तापी नदीचं जे खोरं आहे, तापी नदी खोऱ्यापासून तर कन्याकुमारीपर्यंत जवळपास त्याचा विस्तार दिसेल तुम्हाला. आणि याच्यामध्ये सुद्धा एक PYQ आपण पाहतो की याच्यामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो, पण तसं त्याला पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखतो आपण. मग पश्चिम घाट जो आहे तो कुठेतरी विस्कळीत झालेला असं आपण म्हणतो. तर कशाने विस्कळीत झालेला आहे तो, तर पालघाटची जी खिंड आहे त्या पालघाट खिंडीमुळे तो विस्कळीत झालेला आहे. एकूण लांबी जर का विचारली, महाराष्ट्रामध्ये विचारली तर 440 किलोमीटर सांगा, पण ते जर का भारतामध्ये विचारली तर भारतामध्ये एकूण लांबी किती पाहायला भेटते, जवळपास 1600 किलोमीटर आपल्याला पाहायला भेटते. बरोबर. त्यानंतर त्याला प्रमुख जलविभाजक सुद्धा म्हणतात. का बरं, कारण की पूर्वेकडे वाहणाऱ्या सर्व ज्या पूर्ववाहिन्या आहेत, महाराष्ट्राबद्दल मी बोलतोय बरं का, पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्ववाहिन्या नद्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या म्हणजे कोकणामध्ये वाहणाऱ्या ज्या पश्चिम वाहिन्या नद्या यांचे खोरे वेगळे करतो किंवा त्या नद्यांना तो सेपरेट करतो, म्हणून त्याला प्रमुख जलविभाजक म्हणा. आणखी एक रिझन आहे त्याच्यामध्ये की बाबा सह्याद्री पर्वत जो आहे, ठीक आहे, हा जर का सह्याद्री असेल, सह्याद्री पर्वत जो काही आहे तो नैऋत्येकडून येणारे जे आपले नैऋत्य मान्सून वारे आहेत, त्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांना इकडे अडवून ठेवतो. या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे, इकडे पावसाचं प्रमाण तुम्हाला कमी पाहायला भेटतं. म्हणजे मावळचा जो भाग आहे प्रामुख्याने अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये तुम्हाला येता नसेल, म्हणून आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी सुद्धा वॉटर डिवायडर म्हणून तो काम करत आहे. पाणी त्याने डिवाइडच केलं नाही का प्रकारे, म्हणून सुद्धा आपण त्याला काय म्हणतो रे, प्रमुख जलविभाजक म्हणतो म्हणजे. आणि लास्ट एक पॉईंट की त्याला अवशिष्ट पर्वत का बरं म्हणतो, कारण की बऱ्यापैकी जुना हा पर्वत आपल्याला पाहायला भेटतो की ज्याच्यावर ऊन, वारा, पाऊस या अशा गोष्टींची काय झालेली आहे, म्हणजे रिॲक्शन झालेली आहे. त्याच्यामुळे काय झाली, त्याची झीज झाली आणि झीज झाल्यानंतर त्याचे काही अवशिष्टच बाकी राहिले आणि अशा गोष्टींमुळे आपण त्याला काय म्हणतो रे, तर अवशिष्ट पर्वत असं म्हणतो म्हणजे. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला सह्याद्रीच्या बद्दल एक ब्रीफ इंट्रोडक्शन किंवा एक ब्रीफ जी इन्फॉर्मेशन आहे ती पूर्ण तुमच्या समोर असणार आहे. ठीक आहे, चला पहा मग पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट जो पॉईंट येतो याच्यामध्ये,
ठीक आहे, हा पॉईंट आपण स्किप नाही करू शकत, तो म्हणजे सह्याद्रीमधले असणारे शिखरं किंवा उंचीनुसार जर का क्रम विचारला तर एक बेसिक मी घेतलेला त्याच्यामध्ये, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे उंचीनुसार क्रम तो आपला ट्रिक तर आहेच, ते कसा मी हसतो वगैरे. ठीक आहे, पहा कळसुबाई, त्यानंतर दुसरा येतो तुम्हाला कळसुबाई येतो पहिल्या क्रमांकाला, दुसरा साल्हेर, तिसरा महाबळेश्वर, चौथा हरिश्चंद्रगड, पाचवा सप्तशृंगी आणि सहावा तोरणा. याच्यामध्ये ऍटलीस्ट 2-3 जे आहेत त्यांचे मेन याचे उंची तुम्ही लक्षात ठेवा. पहिली तर पाठ आहे तुम्हाला लोकांना. कळसुबाईची किती 1646 मीटर, साल्हेर किती रे 1567 मीटर, त्यानंतर महाबळेश्वर 1438, हरिश्चंद्रगड 1424, सप्तशृंगी 1416 आणि 1404 मीटरचा तोरणा तुम्हाला पाहायला भेटतो. ते जर का उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला आपल्याला तर कोणते कोणते, पहिला अस्तंभा नंदुरबारमध्ये वगैरे पाहायला भेटतो, त्यानंतर हनुमान, त्यानंतर साल्हेर, नंतर सप्तशृंगी, तौला, कळसुबाई, कळसुबाईच्या खाली हरिश्चंद्रगड, त्यानंतर भीमाशंकर, त्यानंतर महाबळेश्वर आणि लास्टमध्ये विशालगड वगैरे तुम्हाला पाहायला भेटतो. त्याचे खाली आणखी आंबोली वगैरे आहे म्हणजे. ठीक आहे, घाटही पाहायला भेटतो तुम्हाला, आंबोली शिखर किंवा आंबोली तुम्हाला तिथे म्हणजे बऱ्यापैकी टेकडे किंवा डोंगर आहे असं आपण म्हणतो म्हणजे. ठीक आहे, पहा अस्तंभा, हनुमान, साल्हेर, सप्तशृंगी, तौला, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर, महाबळेश्वर आणि विशालगड एवढे काय असणार तुमचे उत्तरेकडून दक्षिणेकडे. हा एक क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर चला पुढे जाऊया. आता पहा याच्यामधून काय स्टडी करू आपण की सह्याद्रीच्या उपरांगा ज्या आहेत त्या तुम्हाला मी ब्रीफमध्ये पटापट सांगतो, म्हणजे एक एक जी उपरांगा आहे फास्टमध्ये पाहूयात. पहा सगळ्यात पहिली जी उपरांगा आपण पाहतो सह्याद्रीची ती म्हणजे सातमाळ अजिंठा. ठीक आहे, एक मिनिट बस. सातमाळ अजिंठा आता तुम्हाला इमेजमध्ये नाही जरी दिसत असलं तरी मी सांगतो तुम्हाला, पूर्णपणे सांगतो म्हणजे. ठीक आहे, पहा सातमाळा अजिंठा जी पर्वतरांग आहे ती तुम्हाला कुठून सुरू होताना असेल तर आपला जो नाशिक आहे, नाशिकमधून तुम्हाला ती प्रामुख्याने सुरू होताना असेल. नाशिक, त्याच्यानंतर पुढे जे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये वगैरे जाताना असेल आपल्याला, छत्रपती संभाजीनगरच्या पुढे जालना आहे, त्यानंतर वाशिम आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला याचा विस्तार बऱ्यापैकी पाहायला भेटतो. उत्तरेकडे एक महत्त्वाची नदी आहे, दक्षिणेकडे महत्त्वाची नदी आहे. उत्तरेकडे कोणती नदी आहे तर तापी नदी, दक्षिणेकडे गोदावरी नदी. या दोन नद्यांचे खोरे तो वेगळे करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही पठारही पाहायला भेटतात आपल्याला, जसे की एक मालेगाव पठार या पर्वतरांगेचा भाग पाहायला भेटतो, बुलढाणा पठार सुद्धा याच पर्वतरांगेचा भाग पाहायला भेटतो. सातमाळा कुठे म्हणतो आपण, सातमाळा त्याला नाशिकमध्ये म्हटलं जाईल, पण पुढे छत्रपती संभाजीनगर पासून आपण काय म्हणतो त्याला तर अजिंठा डोंगर रांग असं म्हणतो, की ज्याची एक शाखा तुम्हाला जी नांदेडमध्ये पाहायला भेटते तिथं निर्मल डोंगर म्हणून ओळखले जाते. यवतमाळकडे अजिंठा शाखा जाताना दिसेल तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढची जी पर्वतरांग आहे त्याकडे पाहूया. नेक्स्ट जी पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. हरिश्चंद्र बालाघाट याचा जर का विस्तार पाहिला तर कोणत्या ठिकाणी अहिल्यादेवी नगर पासून सुरू होताना असेल, अहिल्यादेवी नगर, त्यानंतर बीड, त्यानंतर धाराशिव, लातूर यामध्ये वगैरे जाताना असेल आपल्याला. त्याच्यातही हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र कुठे म्हणणार आपण तर अहिल्यादेवी नगरमध्ये, पण पुढे बालाघाट जे आहे, बालाघाट डोंगररांग म्हणून कुठे ओळखतो आपण तर आपल्या बीड पासून पुढे मग बालाघाट म्हणून ओळखले जाते. त्यानंतर याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे कोणते कोणते पठार, त्यामध्ये नगरचं पठार दिसेल, बालाघाटचं पठार दिसेल तुम्हाला आणि मांजरा पठार दिसेल. ठीक आहे, नगरचे पठार, बालाघाट पठार आणि मांजरा पठार, हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेचा भाग दिसून येतील. बरोबर. आणि दोन नद्या कोणत्या कोणत्या, परत एकदा उत्तरेला गोदावरी, दक्षिणेला तुम्हाला भीमा नदी जी आहे त्यांचे खोरे वेगळे करताना दिसते ती. त्यानंतर तिसरी जी पर्वतरांग आहे ते सर्वात लहान जी पर्वतरांग आहे आपल्या महाराष्ट्रामधली ती म्हणजे शंभू महादेव पर्वतरांग. शंभू महादेव पर्वतरांग प्रामुख्याने 2च जिल्ह्यामध्ये विस्तार, कोणत्या कोणत्या, एका साताऱ्यामध्ये, दुसरा सांगलीमध्ये. या पर्वतरांगेमध्ये महत्त्वाचे काही शिखरं सुद्धा आहेत आणि काही तुम्हाला पठार सुद्धा पाहायला भेटतात. कोणते कोणते शिखर आहेत तर त्याच्यामध्ये किंवा डोंगर आहेत त्याच्यामध्ये, एक म्हणजे सीतामाई डोंगर, दुसरं बामनोली डोंगर, तिसरं आगाशिवा, त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक येतो यवतेश्वर म्हणून सुद्धा येतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेन्शन नाही येतो. कोणते कोणते सीतामाई, बामनोली, आगाशिवा आणि यवतेश्वर हे झाले डोंगर. पण त्याच्यामध्ये असणारे पठार कोणते कोणते, सासवड पठार पाहायला भेटते तुम्हाला, औंध पठार आहे, त्याच्यामध्ये जत पठार आहे, खानापूरचं पठार आहे. हे सर्व काही जे आहे ते शंभू महादेव पर्वतरांगेचा भाग. परत एकदा रिपीट करतो, सासवड पठार, त्यानंतर खानापूरचे पठार, जत पठार आणि त्याच्यामध्ये औंध पठार एक. ठीक आहे, एवढे पठार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. चला त्यानंतर एक जी पर्वतरांग की सह्याद्रीची उपरांग आपण जिला मानत नाही पण महत्वाची ती म्हणजे सातपुडा. सातपुडाच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर ती ओरिजिनली आपल्या भारतामध्ये तिचा विस्तार कुठून पाहता तुम्ही, भारतामध्ये गुजरातमधील रतनपूर ते मध्य प्रदेशमधील अमरकंटक पर्यंत तुम्हाला तिचा विस्तार पाहायला भेटतो. 900 किलोमीटर एकूण लांबी आणि जर का थिकनेस आपण पाहू म्हणजे रुंदी जर का पाहिली तर जवळजवळ 160 किलोमीटर एवढ्या रुंदीने ती तुम्हाला पसरलेली दिसून येते. सातपुडा म्हणजे 7 फोल्ड्स पासून तयार झालेले असं आपण म्हणतो, म्हणून सातपुडा म्हटलं जातं तिला. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तार आहे नंदुरबारमध्ये, त्यानंतर धुळेमध्ये, त्यानंतर अमरावतीमध्ये, त्यानंतर नागपूर जिल्हा जो आहे आपला त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला विस्तार दिसून येईल. नंदुरबारमध्ये अस्तंबा जो आहे आपला, अस्तंबा डोंगर वगैरे हे याच पर्वतरांगेचा तुम्हाला भाग पाहायला भेटतं.
अस्तंबा डोंगर, ठीक आहे. इकडे गाविलगड टेकड्या. त्यानंतर पहा त्याच्यामध्ये असणारे कोणते कोणते तुम्हाला पठार वगैरे पाहायला भेटतात. काठी दडगाव पठार, तोरणमाळ पठार, इकडे चिखलदरा पठारही आहे. त्यानंतर तुम्ही त्याला डोंगर वगैरे म्हणू शकता, ठीक आहे. ह्या ज्या काही आहेत हे सर्व काही सातपुडाचा भाग आपल्याला पाहायला भेटतो रे. परत एकदा रिपीट करतो, अस्तंबा डोंगर, अक्राणी डोंगर, त्यानंतर गाविलगड डोंगर, आणि ते जर का पठार म्हटले तर काठी दडगावचं पठार, तोरणमाळचं पठार आणि चिखलदरा पठार, हे सर्व काही कशाचा भाग असणार आहे, सातपुडाचा भाग तुम्हाला पाहायला भेटतो, ठीक आहे. आता लक्षात घ्या, स्पीड थोडीशी जास्त असू शकते याच्यामध्ये, पण आपल्याला हे रिवाइजही करायचं आहे आणि रिवाइज केल्याच्या सोबत सोबत तुम्हाला PYQही दाखवायचे त्याच्यामध्ये, ठीक आहे. चला पहा मग पुढे जाऊया आपण. नेक्स्ट जो पॉईंट आहे याच्यामध्ये त्याच्याकडे वळूयात. पहा आता महाराष्ट्र पठाराच्या बद्दल. महाराष्ट्र पठार जेव्हा आपण पाहतो तेव्हा कशापासून निर्मिती होते, सगळ्यात पहिला बेसिक पॉईंट की बाबा भ्रंश उद्रेक मूलनातून त्याची निर्मिती झालेली आहे असं आपण म्हणतो. त्यामध्ये की बाबा फॉल्ट्स पडल्या, फॉल्ट झाल्यानंतर व्हॉल्कॅनिक इरप्शन झाला, व्हॉल्कॅनिक इरप्शन जो पसरला आपला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा लावारसाचे थर साचले, ते थरावर थर साचून त्याची निर्मिती झालेली आहे असं आपण म्हणतो. की जवळजवळ 29 वेळा म्हणजे हे झाले होते, ज्वालामुखी उद्रेक झाले होते. 29 वेळा ज्वालामुखी उद्रेक झाले की ज्याच्यापासून 40 थर साचले गेले, एकावर एक असे 40 थर तुम्हाला साचलेले दिसले. आणि ही जी थरांची संरचना आहे यालाच आपण काय म्हणतो तर डेक्कन ट्रॅप असं म्हणतात त्याला, बरोबर. चला पहा एक एक पॉईंट पाहूया. पहिला, प्राचीन गोंडवाना भूमीचा भाग त्याला समजला जातं, म्हणजे ठीक आहे. हा एक पॉईंट तुम्ही मस्त लक्षात ठेवा, तो म्हणजे की बाबा महाराष्ट्र पठार जो आहे त्याला आपण काय म्हणतो की हा आधी म्हणजे काय होता तर प्राचीन गोंडवाना भूमीचा भाग होता. निर्मिती कशापासून, आता जस्ट सांगितलं, भ्रंश उद्रेक मूलनातून पाहायला भेटते. विस्तार कुठून कुठपर्यंत, सह्याद्री पर्वतपासून ते जवळजवळ गडचिरोलीपर्यंत तुम्हाला विस्तार त्याचा दिसून येईल. म्हणजे गडचिरोलीपर्यंत ते लावारसाचे थर थोडे थोडे पसरलेले आपल्याला दिसून येईल, पण प्रामुख्याने नाहीत बरं का. जेवढे तुम्हाला आपला जो म्हणजे पश्चिमेकडचा भाग, विदर्भाचा पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे लावारसाचे थर पसरलेले आहे तेवढे थर तुम्हाला तिकडे पूर्व विदर्भामध्ये एकदमच पूर्वीकडे एवढे नाही पसरलेले दिसून येतील. पण विस्तार घेताना आपण घेतो की बाबा सह्याद्री पर्वतापासून ते गडचिरोलीपर्यंत आहे म्हणून तो. त्यानंतर महाराष्ट्राचा जेवढा केवढा एरिया आहे, जेवढं केवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यापैकी जवळजवळ 90% भूभाग व्यापतो रे आपला महाराष्ट्र पठार. मग 10% भाग कोणता सोडून दिला आपण, जवळ म्हणजे त्याच्यामध्ये जर का पाहिलं तर कोकणाचा 10% भाग काय करतो आपण, एक्सक्लूड करतो. कोकणाचा 10% भाग काय करतो त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करत नाहीत, कारण की तो महाराष्ट्र पठाराचा भाग नाही, बरोबर. त्यानंतर पुढे अग्निजन्य बेसॉल्ट तुम्हाला पाहायला भेटेल. आता लावारसाच्या उद्रेकापासून जर का तयार झालेला असेल हा पठार, तर कोणता दगड तुम्हाला पाहायला भेटेल तिथे, तर बेसॉल्ट जो खडक आहे आपला किंवा बेसॉल्ट दगड पाहायला भेटेल, की ज्याला आणखी काय म्हटलं जातं तर कुहेरी खडक सुद्धा म्हटलं जातं. हा PYQ आहे बरं का, की बाबा अग्निजन्य बेसॉल्ट जो आहे त्याला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं तर कुहेरी खडक म्हणून सुद्धा ओळखतात त्याला, ठीक आहे. असं काय तर आपला महाराष्ट्र पठार पाहायला भेटतो. चला मग पुढे जाऊया. इथं आपला प्राकृतिकचा जो भाग आहे तो तुमचा कव्हर होतो. पहा मग पुढे वळू आपण आणि महाराष्ट्राच्या खडक प्रणालीच्या फॉर्ममध्ये आता जाऊयात. महाराष्ट्राची खडक प्रणाली आणि महाराष्ट्राची मृदा हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पहा महाराष्ट्राची खडक प्रणाली पाहत असताना क्रमानुसार तुम्ही लक्षात ठेवा की बाबा कोणते कोणते खडक तुम्हाला सर्वात आधी येताना दिसतो, त्याच्यानंतर कोणता खडक वगैरे तयार झाला होता. जसा की सगळ्यात पहिला आर्कियन खडक. आता त्याच्यात कोणते कोणते इन्फॉर्मेशन आपण पाहूया की त्याचा आढळ कुठे आहे, त्यानंतर प्रमुख खनिज कोणतं आहे का, त्याच्यामध्ये उदाहरण आहे का, त्याचं काही एखादा एक्झाम्पल आहे का, आणि त्याच्याबद्दल काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे का, ठीक आहे. पहा मग की पहिला आर्कियन खडक. आर्कियन खडक जो आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सापडतो रे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नांदेड ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. नांदेड त्यासोबत सिंधुदुर्गमध्ये थोडाफार विस्तार आहे त्याचा. त्यानंतर पहा प्रमुख खनिज कोणतं त्याच्यामध्ये, तर लोह खनिज आपल्याला प्रमुख खनिज पाहायला भेटतं. एक्झाम्पल्स आहेत का काही, तर हो, ग्रॅनाइट, निश आणि शिस्ट हे काय त्याचे उदाहरण आपण मानतो. आता आर्कियन खडकाच्या बद्दल जर का पाहिलं तर आपण पाहतो की बाबा याच्यामध्ये तुम्हाला लोहखनिजाचे पट्टे पाहायला भेटतात, आणि ते लोहखनिजाचे जे पट्टे आहेत रे त्याला आपण लोहखनिज सिरीज असं म्हणतो, ठीक आहे. हा एक पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा. रिवाइज करू एकदा क्विकमध्ये. आर्कियन खडकमध्ये कोणतं लोहखनिज पाहायला भेटणार आहे, ग्रॅनाइट, निश, शिस्ट. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये मेनली गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. त्यानंतर पहा धारवाड. पहा धारवाड जो आहे, धारवाड खडक 2 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने, एक नागपूर त्यानंतर भंडारामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये असणारं प्रमुख खनिज कोणतं ते म्हणजे मॅग्नीज आपण म्हणतो. त्यानंतर एक्झाम्पल्समध्ये अभ्रक, हॉर्नब्लेड आणि ग्रॅन्युलाइट हे 3 एक्झाम्पल, त्याचे 3 उदाहरणं त्याचे लक्षात ठेवा. अभ्रक, हॉर्नब्लेड आणि ग्रॅन्युलाइट. लास्टमध्ये आपण बोलतो की बाबा ही जी खडक प्रणाली आहे जेव्हा ही तयार झाली होती त्याच्यानंतर बराच एक वेळ निघून गेला की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन कोणती खडक प्रणाली तयार झाली नाही, त्याच्यानंतर मग तुम्हाला भरपूर वेळाने एक नवीन खडक प्रणाली तयार होताना दिसते, की म्हणजे आपली कडप्पा खडक प्रणाली आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. कडप्पा ती आता 2 श्रेण्यांमध्ये विभागल्या गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर का विचारलं कोल्हापूरमध्ये कोणती श्रेणी पाहायला भेटते रे, तर कलादगी श्रेणी आपण म्हणतो की जे कोल्हापूरमध्ये आहे, आणि पैनगंगा श्रेणी की जी कोणत्या ठिकाणी यवतमाळमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. आता या श्रेणीमध्ये किंवा या खडक प्रणालीमध्ये कोणतं एखादं खनिज, तर ते
चुनखडी आपण म्हणतो, चुनखडी याचा भाग आहे, बरोबर आहे, किंवा चुनखडी त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सापडतं. एक्झाम्पल्समध्ये लाईमस्टोन, शेल, क्वार्ट्झाइट असे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, लाईमस्टोन आहे त्याच्यामध्ये, आता चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, त्याच्यावर लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आणखी कुठे सापडतो हा, तर आपला जो फोंडा घाट आहे रे, बरोबर, त्या फोंडा घाटाच्या पायथ्याशी सुद्धा तुम्हाला हाच एक खडक प्रणाली पाहायला भेटेल. कोणती? कडप्पा प्रकारची. कोणत्या कोणत्या पाहिला? आर्कियन, धारवाड, कडप्पा. आर्कियनमध्ये कोणतं रे? लोकरीज. धारवाडमध्ये कोणतं सांगितलं तुम्हाला? मॅंगनीज. आणि कडप्पामध्ये कोणतं पाहिलं आपण? चुनखडी एक पाहिलं. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊया. त्याच्यामध्ये आणखी कोणते कोणते खडक प्रणाली? एक विंध्य पाहतो आपण, गोंडवाना पाहतो आणि दख्खन लावा पाहतो. विंध्य खडक प्रणालीच्या बद्दल बोलूया. पहा, विंध्य खडक प्रणाली की जे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी तर क्वचितच आढळतात, असं आपण त्याला म्हणतो. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिचं आढळ पाहायला भेटेल. लाल रंगाचे दगड याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर इथे जाणून मी प्रमुख खनिज वगैरे त्यामध्ये घेतलं नाही, पण एक उदाहरण जे आहे ते म्हणजे लाल दगड तुम्हाला पाहायला भेटेल. आणि दर्जेदार आणि टिकाऊ बांधकाम जर का तुम्हाला करायचं असेल त्याच्यासाठी आपण हा यातला जो खडक आहे विंध्य खडक प्रणालीमधला हा वापरत असतो. म्हणजे ठीक आहे, एवढा एक पॉईंट आपल्याला लक्षात असला पाहिजे. विंध्य खडक प्रणाली म्हटलं की चंद्रपूर, लाल दगड, बांधकाम, बस एवढा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नंतर गोंडवाना खडक. गोंडवाना खडकामध्ये आता ही खडक प्रणाली इम्पॉर्टंट, कारण की याच्यामध्ये एक महत्त्वाचं खनिज तुम्हाला पाहायला भेटतं, ते म्हणजे कोणतं रे? दगडी कोळसा. मग आता गोंडवाना खडक प्रणालीमध्ये जर का दगडी कोळसा आहे तर आपल्याला क्लिअरली पार्ट आहे की दगडी कोळसा कोणत्या कोणत्या ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला, तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ हे जे आहेत आपले जिल्हे प्रामुख्याने ते दगडी कोळशाच्या खाणी सापडतील. म्हणून आपण म्हणतो की गोंडवाना खडक प्रणालीचा विस्तार या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढे पहा की हा जो आहे म्हणजे गोंडवाना खडक जे आहेत, गोंडवाना खडकामध्ये काय सापडतील तुम्हाला, तर त्याच्यामध्ये जीवाश्म सुद्धा आढळतात आपल्याला. आता दगडी कोळसा जर का पाहिला तर तो वनस्पती जीवाश्मापासून तयार होणारा खनिज आहे, बरोबर आहे. मग आता वनस्पती जीवाश्म आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच काय, तर गोंडवानाचा जो भाग असणार आहे. आणि पुढे आपण म्हणतो की बाबा तो स्तरित प्रकारचा खडक आहे. ठीक आहे, हा एक बिट तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पहा मग गोंडवानामध्ये कोणता? दगडी कोळसा. पुढे दख्खन लावा. दख्खन लावा, आता लावा जर का शब्द आलेला आहे तर याच्यामध्ये कोणता खडक यायला पाहिजे? ऑब्व्हियसली बेसॉल्ट खडक तुम्हाला पाहायला भेटेल. विस्तार आपण आता जस्ट पाहिलं की कुठून असला पाहिजे? सह्याद्रीपासून ते नागपूरपर्यंत मेनली मी म्हटलं. पाहता म्हटलं तुम्हाला की पश्चिमेकडचा जो भाग आहे विदर्भाचा त्यामध्ये प्रामुख्याने दिसतील तुम्हाला, पण पूर्वेकडे थोडे कमी थर पसरलेले आहेत. कारण की पूर्वेकडे मग कोणती खडक प्रणाली? हे असे आर्कियन आहे, धारवाड खडक, आर्कियन, धारवाड, त्यानंतर हे विंध्य खडक वगैरे तुम्हाला डेव्हलप झालेले दिसतील. पण दख्खन लावा जातो नागपूरपर्यंत मेनली आहे असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे ठीक आहे, अत्यंत कठीण आणि मजबूत स्वरूपाचा दगड आहे तो. काळ्या रंगाचा दगड आहे की ज्याच्यापासून पुढे मग तुम्हाला त्याचं विदारण होऊन काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा तयार होताना दिसून येते. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? पहा एकदा परत याच्यामध्ये कोणत्या कोणते पाहिले आपण? आर्कियन, धारवाड, त्यानंतर कडप्पा पाहिली, पुढे विंध्य, गोंडवाना आणि दख्खन लावा. ठीक आहे, आर्कियनमध्ये म्हटलं तर कोणतं सांगणार तुम्ही? लोहखनिज. त्यानंतर धारवाडमध्ये जर का म्हटलं तर मॅंगनीज. त्यानंतर कडप्पा म्हटलं तर चुनखडी. त्यानंतर विंध्यमध्ये लाल दगड लक्षात ठेवायचा आहे. गोंडवानामध्ये दगडी कोळसा. दख्खन लावामध्ये बेसॉल्ट खडक जो आहे तोच असणार आहे आपला. चला पुढे येऊया. महाराष्ट्रातील मृदा. महाराष्ट्रामध्ये असणारे जे मृदेचे प्रकार आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात आणि त्याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती सांगतो तुम्हाला थोडी. आढळ कुठे असणार आहे? त्यांचा रंग. आता हा जो रंग आहे इथे फक्त कन्फ्यूज होऊ नका. हा जो रंग आहे म्हणजे रंगाचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेला आहे की बाबा त्या मृदेला जो रंग आहे तो कशामुळे प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, ते मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. नाही तर हा म्हणणार तुम्ही टिटॅनिफेरस मॅग्नेट हा कोणता रंग आहे बाबा, आपण पहिल्यांदाच ऐकला म्हणून. ठीक आहे, याच्यामुळे तो रंग त्याला प्राप्त झालेला आहे. पहा पहिला काळी किंवा काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा ज्याला म्हटलं जातं ती कोणत्या ठिकाणी आढळते आपल्याला? महाराष्ट्रामध्ये मेनली महाराष्ट्र पठारावर पाहायला भेटते. पूर्व विदर्भ सोडून आपण त्याला म्हणतो किंवा पूर्व विदर्भ वगळता. ठीक आहे, बाकी तुम्हाला महाराष्ट्र पठारावर पाहायला भेटेल. तिकडे कोकणामध्ये वगैरे आहे का ती? तर नाही. ठीक आहे, जिथे लावा रसाचे थर पसरलेले आहेत समजा त्याच ठिकाणी आपल्याला मेनली पाहायला भेटेल. रंगद्रव्य म्हणजे की बाबा त्याचा जो काळा रंग आहे तो कशामुळे? तर टिटॅनिफेरस मॅग्नेटेटमुळे त्याला काळा रंग प्राप्त झालेला आहे. पिके कोणती कोणती घेतली जातात मृदेमध्ये? तर जे काही कॅश क्रॉप्स आहेत म्हणजे नगदी पिके ज्यांना आपण म्हणतो, जसं की ऊस आहे, कापूस आहे, त्यानंतर तंबाखूचं पीक आहे, हे जे पीक आहेत हे आपण त्याच्यामध्ये घेतो. त्यानंतर अधिक माहिती, तापी नदी खोऱ्यामध्ये जर का पाहिलं तर त्याची सर्वाधिक जाडी तुम्हाला पाहायला भेटेल. थिकनेस सर्वाधिक पाहायला भेटेल. जवळजवळ 6 मीटरपेक्षा जास्त थिकनेस तुम्हाला पाहायला भेटेल. तेच जर का तुम्ही आपल्या कर्नाटककडे जातो म्हणजे कर्नाटककडे जसं आपण वळतो तसं तसं याचा जो रंग आहे तो आणखी डार्क ब्लॅक होताना दिसतो तुम्हाला. ठीक आहे, पुढे बोलू की याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा काय आहे तर जास्त तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, आपण म्हणतो ना की बाबा मृदेमध्ये ओलावा क्षमता जी आहे ती जास्त आहे म्हणून तिची. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणार आहे. कोणती? काळी मृदा. दुसरी येते जांभी मृदा.
दुसरी मृदा पाहायला भेटते जांभी मृदा. जांभी मृदा जी आहे मेनली कुठे पाहायला भेटेल तर दक्षिण कोकणामध्ये, म्हणजे थोडासा लालसर जो रंग आहे तो तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. दक्षिण कोकणामध्ये कोणते कोणते तर 2 प्रामुख्याने जिल्हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जांभा खडक क्षेत्रामध्ये पाहायला भेटते रे. ठीक आहे, या जांभा खडकाचंच उदाहरण होऊन कोणती आपली जांभी मृदा तुम्हाला तयार होताना दिसून येईल. त्यानंतर पहा जो रंग तिला प्राप्त होतो कशामुळे, हा ठीक आहे सॉरी बरं का, पहा रंग जो प्राप्त होतो तिला तो कशामुळे, तर लोह आणि ॲल्युमिनियम यांच्यामध्ये जेव्हा ऑक्सिडेशन रिॲक्शन होते त्यांच्या ऑक्सिडेशन रिॲक्शन पासून तुम्हाला काय दिसेल तर जांभी मृदाचा रंग, जांभा रंग जो आहे तो प्राप्त होताना दिसून येईल. मग पुढे आपण बोलतो की त्याच्यामध्ये कोणते कोणते पिकं घेतले जातात. नारळ आहे त्याच्यात, पहा नारळ आहे त्याच्यामध्ये, काजू आहे, आंबा आहे, सुपारी. इन शॉर्ट की बाबा जे दक्षिण कोकणामधले पिकं आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील. नारळ, काजू, आंबा, सुपारी वगैरे. मृदेबद्दल जर काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिली तर या मृदेमध्ये सुपीकता थोडीशी कमी पाहायला भेटते आपल्याला. का बरं, कारण की मृदेमध्ये NPKचं प्रमाण कमी असतं रे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं, त्याच्यामुळे मृदेची सुपीकता कमी असते. आणि तेच जर का आपण पाहिलं तर याच्यामध्ये लॅटरेट कॅप्स सुद्धा आढळतात तुम्हाला. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे याच्यामध्ये. कोणती मृदा, जांभी मृदा. तिसरी तांबूस तपकिरी मृदा. आता तांबूस तपकिरी मृदा जी आहे ते आपल्याला प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये पाहायला भेटते. असं म्हणतो आपण की उत्तर जो कोकणाचा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा, पण प्रामुख्याने कुठे तर पूर्व विदर्भामध्ये पाहायला भेटेल. आता याला जो रंगद्रव्य प्राप्त होतो तो कशामुळे रे, तर आयर्न पेरॉक्साईड जो आहे, आयर्न पेरॉक्साईडमुळे त्याला म्हणजे तांबूस रंग प्राप्त होतो, थोडासा लालसर रंग असतो तो. कोणते कोणते पिकं घेतले जातात, बाजरी आहे त्याच्यामध्ये, बटाटे आहेत, धान आहे इत्यादी पिकं आपण त्याच्यामध्ये घेतो. त्यानंतर तांबूस तपकिरीच्या बद्दल जर का आपण बोललो तर याच मृदेमध्ये तुम्हाला काय कोणती वने आढळतात रे, तर सागाची वने किंवा सागाची झाडं सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी दिसून येतील आणि सुपीकता थोडी तुम्हाला कमी पाहायला भेटेल. ठीक आहे, क्विकमध्ये ओव्हरव्ह्यू करूया. काळी कापसाची मृदा जर का म्हटली तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. जांभी मृदा जर का म्हटली तर लोहा आणि ॲल्युमिनियम यांची ऑक्सिडेशन रिॲक्शन. तांबूस तपकिरी मृदा जर का म्हटली तर आयर्न पेरॉक्साईड. काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारावर, जांभी मृदा दक्षिण कोकणामध्ये, तांबूस तपकिरी मृदा पूर्व विदर्भामध्ये. ठीक आहे, एवढं जरी एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पहा मग पुढे जाऊया. पहा आणखी 2 मृदा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये. पहिली तो म्हणजे गाळाची मृदा. आता गाळाची मृदा जी आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या नद्या आहेत, मोठमोठ्या नद्या, त्या मोठमोठ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पाहायला भेटेल. जसे की गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे. आणि ही जी मृदा याचा रंग जो आहे तो डायरेक्टली कलर सांगतो तुम्हाला, पिवळसर रंगाची मृदा तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, कोणत्या रंगाची, पिवळसर रंगाची मृदा पाहायला भेटते. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते पिकं घेतात तर भात, नारळ, त्यानंतर पोफळी, नाचणी वगैरे. ठीक आहे, अशी पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. मृदेच्या बद्दल जर का माहिती पाहिली तसं जर का बघितलं ना तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळणारी, हा PYQ आहे बरं का, हा क्वेश्चन विचारलेला तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती तर गाळाची मृदा तुम्हाला पाहायला भेटते. भारताच्या बद्दल बोलतोय मी, भारतामध्ये सर्वाधिक आढळणारी. त्यानंतर या मृदेमध्ये तुम्हाला सुपीकता भयंकर जास्त पाहायला भेटते. कारण का बरं, कारण त्याच्यामध्ये असतो ह्युमसचं प्रमाण जास्त असतं, पोटॅशचं प्रमाण काय असतं, कमी असतं. आणि या मृदेची वैशिष्ट्य अशी की बाबा या मृदेमध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेती केली जाते एका प्रकारची. आणि जे उन्हाळ्यामध्ये शेती करतो आपण त्याला सिंचनाने आपण शेती करतो समजा, तर त्या शेतीला काय म्हटलं जातं रे, तर त्याला वायंगण शेती असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. भारतामध्ये सर्वाधिक आढळते. त्यानंतर ह्युमसचं प्रमाण सर्वाधिक आहे, पोटॅशचं प्रमाण कमी आहे. आणि उन्हाळ्यात जी शेती करतात सिंचनाच्या माध्यमातून, ठीक आहे, आर्टिफिशियली वॉटरिंग, ठीक आहे, त्या शेतीला काय म्हणता तुम्ही तर वायंगण शेती असं म्हणता. चला पुढे जाऊया. शेवटची जी मृदा आहे ती म्हणजे दलदलीची मृदा. आता दलदलीची मृदा कुठे पाहायला भेटेल आपल्याला तर कोकण किनारपट्टीमध्ये. ठीक आहे, अत्यंत क्षार असतात त्याच्यामध्ये, कारण की समुद्राच्या पाण्याच्या फ्रिक्वेंट कॉन्टॅक्टमध्ये असते म्हणून क्षाराचं प्रमाण जास्त असं आपण म्हणतो. ठीक आहे, रंग वगैरे नाही कन्सिडर करूया, पण त्याच्यामध्ये पिकं वगैरे घेतो काय आपण, त्याच्यात पिकं घेतल्या जातात का कोणती, जी किनारपट्टीची मृदा एकदम खारट मृदा, पिकांसाठी अनुत्पादक आहे ती एका प्रकारे, पण तरीही तिथं एका प्रकारची वने आढळतात. कोणती रे, तर कांदळ वने त्याला म्हणता तुम्ही, बरोबर आहे. कांदळ वृक्ष आहे त्याच्यावरून कांदळ वने असं नाव पडलं. अत्यंत क्षारी असते आणि पिकासाठी काय नसते, ती योग्य नसते. इथपर्यंत आपण बोलतो कशाच्याबद्दल, दलदलीची मृदा. एकदा फक्त मृदाला ओव्हरलुक करून घेऊयात, ज्या आपण मृदा पाहिल्या समजा. पहा कोणत्या कोणत्या रे, पहा काळी मृदा पाहिली आपण. काळी मृदा महाराष्ट्र पठार, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. जांभी मृदा लोह आणि ॲल्युमिनियम यांचं ऑक्सिडेशन. त्यानंतर कोणत्या ठिकाणी दक्षिण कोकण. तांबूस तपकिरी मृदा आयर्न पेरॉक्साईड पूर्व विदर्भामध्ये. गाळाची मृदा पिवळसर रंगाची असते की जे महाराष्ट्रातील मेन ज्या नद्या आहेत त्यांच्या खोऱ्यामध्ये. आणि दलदलीची मृदा जी आहे त्याच्यामध्ये कांदळवने आढळतात आपल्याला कोकण किनारपट्टीवर मेनली पाहायला भेटेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुमचे टॉपिक जे होते हे क्विकमध्ये रिव्हिजन आता झालेलं आहे समजा आपलं. इथून पुढे जाऊया आपण डायरेक्टली PYQs कडे की बाबा कोणते कोणते क्वेश्चन विचारले गेलेले या टॉपिक्सवरती. ठीक आहे, चला पहा मग पहिला जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे, सगळ्यात पहिला डायरेक्टली विचारला गेला होता, रायरेश्वर शिखराची उंची किती आहे रे, तर 1373 मीटर जी आहे एवढी उंची आहे याची.
आता हे क्वेश्चन जे आहे सॉल्व्ह कसे करायचे किंवा काय हा पॉईंट सध्या याच्यामध्ये डिस्कस नाही करूया, डायरेक्टली तुम्हाला मी आन्सर सांगतो किंवा क्वेश्चन दाखवतो एक प्रकारे, म्हणजे तुमची PYQची रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. रायरेश्वरची उंची किती सांगितली होती आपल्याला, तर 1373 मीटर एवढी त्याच्यामध्ये उंची होती. बरोबर आहे. चला पहा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किमी असून भारताच्या रिकामी जागा टक्के व्यापलेले आहे. रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. आता हा पॉईंट एकदम बेसिक आहे आपला की बाबा 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि 9.36 एवढं काय व्यापतो आपण काय व्यापतो, भारताचं क्षेत्रफळ व्यापतो. 3,07,713 आणि 9.36% एवढा भूभाग व्यापतो आपण. बरोबर. चला पहा पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये पहा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री. आता हा पॉईंट आपण घेतला होता त्याच्यामध्ये, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान तुम्हाला कोणती खिंड पाहायला भेटते, कोणती खिंड असणार आहे ती, थळघाट, फोंडाघाट, पालघाट की कुंभार्ली घाट, तर ती पालघाटची खिंड तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे. मध्य सह्याद्री किंवा दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान जी आहे किंवा आपली जी सह्याद्री पर्वत आहे त्याला विस्कळीत करणारी जी खिंड आहे त्याला कोणती खिंड म्हणतो आपण, तर पालघाटची खिंड म्हणतो म्हणजे. ठीक आहे. चला पहा पुढे जाऊया. पुढचा प्रश्न याच्यामध्ये, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे. परत आला तोच एक क्वेश्चन, लाख हेक्टरमध्ये आलेला आहे. आता बरोबर आहे. 307.70 म्हणजे 307.70 एवढं लाख हेक्टरमध्ये आपण त्याला म्हणतो. पण ते जर का चौरस किमीमध्ये म्हटलं तर सरळ सांगतो आपण 307,713 3,07,713. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया याच्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता. आता याच्याबद्दलही बोललो तर आपण, सह्याद्री पर्वत आहे ऑप्शनमध्ये, सातपुडा पर्वत आहे, निलगिरी पर्वत आहे आणि अरवली पर्वत आहे. ठीक आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत ना हे कंबाईन ग्रुप बी मध्ये विचारलेले प्रश्न आहेत बरं का. ग्रुप सी चे क्वेश्चन मी याच्यामध्ये घेतलेच नाही म्हणजे सध्या, कारण की येणारे जे 21 डिसेंबर आहे त्याला फोकस करून समजा. ठीक आहे. सर्व प्रश्न हे ग्रुप बी मध्ये विचारले गेलेले आहे. जे 4 टॉपिक्स आपण घेतले त्याच्यावरती. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे रे तो, तर त्याला सह्याद्री पर्वत जो आहे आपला त्याला पर्वत आपण हे म्हणतो, म्हणजे प्रमुख जलविभाजक म्हणतो. रिझन सुद्धा सांगितलं तुम्हाला 2, पूर्व वाहिन्या पश्चिम वाहिन्या वेगळे करणे, नैऋत्य मान्सून वाळामुळे पडणारा जो पाऊस आहे महाराष्ट्रातला त्याला सुद्धा डिवाइड करणे, म्हणून त्याला आपण प्रमुख जलविभाजक म्हणतो. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न हा एक क्वेश्चन आहे की जो चांगला आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, जालना जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत त्या खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये कोणत्या आहेत, बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा. याच्यामध्ये असे ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करा की बाबा जो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा जिल्हा दूर आहे म्हणून त्याच्या. ठीक आहे. जालना जिल्हा जर का पाहिला तर छत्रपती संभाजीनगरच्या इथे खाली वगैरे तुम्हाला थोडासा पाहायला भेटतो म्हणजे. ठीक आहे. आता त्याच्यात जर का ऑब्झर्व करू आपण तर जळगाव जिल्हा तुम्हाला जो आपले सीमा आहे म्हणजे उत्तरेकडे जो आहे तो पाहायला भेटेल. म्हणजे जळगाव तुम्ही एलिमिनेट करून टाका, यामधून एलिमिनेट झाला, यामधून जळगाव एलिमिनेट झाला. ऑप्शन कोणतं राहिलं तुमच्याकडे, ऑप्शन ए फक्त एक बाकी राहिलं आपल्याकडे. 55चं फक्त ए पाहिजे, विधान फक्त ए बरोबर आहे. ठीक आहे. हे काय त्याच्यामध्ये अगदी करेक्ट आन्सर असणार आहे त्याचं. चला जाऊया मग पुढच्या क्वेश्चनकडे. असे प्रश्न येतात तुम्हाला, म्हणून एकदा पहा भूगोलाची रिव्हिजन करत असताना एकदा तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतरच किंवा ह्या लेक्चरच्या सुरुवातीला जरी घेतलं तरी चालेल, एक कोरा नकाशा तुम्ही घ्या महाराष्ट्राचा आणि न पाहता त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हे फिलअप करण्याचा प्रयत्न करा. ते जर का तुम्हाला करता आलं म्हणजे तुमचा असे जे क्वेश्चन आहेत ते तुमचे 100% सुटणार. ठीक आहे. पुढे जाऊया. पहा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे असं म्हटलेलं आहे. शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग, त्यानंतर वन आणि खनिज संपत्ती, कापड उद्योग आणि मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. तसं जर का पाहिलं तर सर्वाधिक त्याच्यामध्ये शाश्वत कोणती गोष्ट आहे रे, तर मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. आपल्या सर्वांना माहिती आहे समुद्र किनारा आहे त्याच्यामुळे मत्स्यपालन, फलोत्पादन सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आंबा जो आहे, काजू जे आहे हे आपण पाहिले. त्यानंतर पर्यटनासाठी सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जर का फिरायला जायचं असलं तर कोकणच आहे ना. बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी जे आहे ते याच्यामध्ये करेक्ट होतं. आणि पहा आयोगाने स्वतः जे उत्तर दिलं याच्यामध्ये फक्त डी हे उत्तर दिलेलं आहे. तसं जर का पाहिलं तर वन आणि खनिज हा पण पॉईंट त्याच्यामध्ये आला असतं बरं का, कारण की वनक्षेत्र सुद्धा बऱ्यापैकी पाहायला भेटतं तिथं आणि खनिज संपत्ती सुद्धा एकवटलेली आहे त्या ठिकाणी. पण तो एक ऑप्शन जो त्यांनी कन्सिडर नाही केलेला आहे. शाश्वत जे आहे तो पॉईंट त्यांनी कन्सिडर केला आणि म्हणून ऑप्शन नंबर डी काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालेला आहे. चला पहा पुढे जाऊया. नेक्स्ट पॉईंटच्या बद्दल बोलू, नेक्स्ट क्वेश्चनच्या बद्दल बोलू. पहा खालीलपैकी पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता तालुका असणार आहे तो जुन्नर तालुका तुम्हाला पाहायला भेटतो. आणि ते जर का सर्वात दक्षिणेकडचा म्हटलं तर कोल्हापूरमध्ये असणारा चंदगड. ठीक आहे. जिथपर्यंत आपल्या सह्याद्रीचा विस्तार आहे तो आपण पाहतो. ठीक आहे. कोणता असणार आहे तो जुन्नर असणार आहे. पहा पुढे जाऊया. पहा महाराष्ट्रातील खालील
खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावत असताना ऑप्शन आधी तुम्ही पाहून घ्या. सातमाळा आणि अजिंठा यांनी वेगवेगळं दिलेलं आहे. सातमाळा अजिंठा जे आहे ते चारही ऑप्शनमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की बाबा सर्वात वरती तुम्हाला सातमाळा अजिंठा आहे, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेव आहे. मग आता हे थोडंसं वेगवेगळं आपल्याला करायला लागणार आहे. कसं लक्षात ठेवू शकतो किंवा कसं टॅकल करू शकतो? ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामधला सर्वात दक्षिणेकडचा किंवा सर्वात उत्तरेकडचा तुम्ही ओळखा. सर्वात उत्तरेकडचा तर अजिंठा सातमाळा अजिंठाच होता, तो आपल्याला सध्या सॉल्व्ह नाही करता येते समजा. मग सर्वात दक्षिणेकडचा आपण पाहू शकतो की सर्वात दक्षिणेकडे महाराष्ट्रामध्ये कोणता आहे रे, तर शंभू महादेव तुम्हाला पाहायला भेटेल, बरोबर आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जर का क्रम लावायचा आहे म्हणजे शेवटी काय पाहिजे, सर्वात दक्षिणेकडचा. अजिंठा दक्षिणेकडे का, एलिमिनेट करा. हरिश्चंद्रगड आहे, शंभू महादेव आहे, शंभू महादेव सर्वात दक्षिणेकडे पाहायला भेटेल. ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं तुमचं करेक्ट आन्सर झालं असतं की बाबा अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव हे काय त्याचे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहू याच्यात. ठीक आहे, आता हा जो नकाशा आहे म्हणजे हा विचारला गेलेला आहे की बाबा सशाच्या आकाराचा तो तुम्हाला शेप जो पाहायला भेटतो समजा, तो कोणत्या प्रशासकीय विभागाचा आहे, कोणते दिलेले आहे. पुणे, सातारा, म्हणजे पुणे विभाग साताराचा आहे म्हणून मुख्यालयाचं ठिकाण सुद्धा सांगायचं होतं बरं का त्याच्यामध्ये. नाशिक विभागामधलं धुळे आहे म्हणून औरंगाबाद विभाग औरंगाबाद आणि नागपूर विभागामधलं गडचिरोली. ठीक आहे, कोणत्या शेपचा अवतार येतो तर आपण म्हणजे पाहिल्या ओळखतो. आता तोंड पाठच झालं असलं पाहिजे तुम्हाला लोकांचं हे की बाबा औरंगाबाद विभाग होता आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद जे आहे त्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे. पाहिजे इथे जो गोल दिलेला आहे तुम्हाला ते काय त्याचं मुख्यालयाचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. चला पाहूया मग पुढे. ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे असं विचारलं गेलेलं आहे. आता जस्ट आपण पाहिलं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार जर का पाहिला, आता ऑप्शनमध्ये थोडेफार म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जो 15 डिग्री तर कॉमन आहे सर्व ठिकाणी. पहा तुम्ही 15 डिग्री आणि इकडे 15 डिग्री. त्यानंतर पहा 1544 आहे, 1533 आहे, 22/6 22/8 आहे, इथे 22/6 22/8 आहे. पहिलं तर हे पाहून की तुम्ही दक्षिण आलेला डायरेक्टली एलिमिनेट करून टाका. हे दोन ऑप्शन एलिमिनेट झाले आपले, कारण की दिशेवर सुद्धा ठरतो ना तो. उत्तर पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. 1533 ते 22/8 दिलेलं आहे, 1544 ते 22/6 दिलेलं आहे. मोस्ट ॲक्युरेट जे असते त्यातलं ते आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तसं आपण पाहतो की 1537 वगैरे पाहायला भेटतं, कोणत्या ठिकाणी 1548 वगैरे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, 1544 हे काय त्यातलं मोस्ट ॲक्युरेट पाहायला भेटतं, कारण की ते 22 डिग्री 6 मिनिट्स दिलेलं आहे ना, 22 डिग्री 8 मिनिट दिलेलं आहे. ठीक आहे, सॉरी 22 डिग्री 8 मिनिट हे काय झालं असतं एलिमिनेट झालं असतं. 22 डिग्री 6 हे त्याचं काय झालं असतं करेक्ट आन्सर झालं असतं. 15 डिग्री 44 मिनिट्स उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट्स उत्तर, एवढा काय आपला महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार. लक्षात कसं ठेवणार रे, अक्षवृत्तीय म्हटलं की याच्यावरूनच उ. ठीक आहे, उत्तर दिशा असे तुम्ही लक्षात ठेवा. चला पहा पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. पहा खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या कोणत्या नावाने सुद्धा ओळखतात, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता. आता तसं जर का पाहिलं तर या क्वेश्चनमध्ये खारट आणि क्षारीय मृदेमध्ये दोन्ही ऑप्शन तुम्हाला येताना दिसतील. कोणते एक पहा, वाळवंटी आहे, त्याच्यामध्ये पाणथळ आणि दलदलीची मृदा आहे, चोपन मृदा आहे, चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा. ठीक आहे, तसं जर का पाहिलं तर दलदलीची मृदा ही सुद्धा खारट आणि क्षारीयच आहे बरं का. पण करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे याचं तर चोपन मृदा दिलेला आहे. का बरं, कारण की चोपन मृदेचा जर का पीएच पाहिला आपण तर जवळपास 8 ते 11च्या याच्यामध्ये तुम्हाला तो जाताना दिसेल. आणि 8 ते 11 म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला बेसिक पाहायला भेटतं, जास्त बऱ्यापैकी म्हणजे हायली बेसिक आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि क्षाराचं प्रमाण काय त्याच्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे, जेव्हा अतिसिंचन वगैरे करतो आपण त्या केसमध्ये तुम्हाला मृदा जी आहे ती चोपन होताना दिसेल. आणि म्हणजे याच्यावर बराच एक म्हणजे हा जो क्वेश्चन आहे आपला जो भूगोल डिकोडेडचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये 2020च्या याच्यामध्ये हा एकदम डेप्थमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला की बाबा हे चोपन मृदा कन्सेप्ट काय म्हणजे. ठीक आहे, खारट आणि क्षारीय मृदेला काय म्हणतो आपण तर चोपन मृदा म्हणून सुद्धा ओळखतो. चला पहा मग पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्याकडे, दरेकसा टेकड्या ज्या आहेत, दरेकसा टेकड्या ह्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली. एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या टेकड्या पाहायला भेटतात. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊ. त्यानंतर महाराष्ट्रातील घाटांचा क्रम कुठून उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. ठीक आहे, एकतर अति उत्तरेकडचं तुम्हाला माहिती पाहिजे, अति दक्षिणेकडचा माहिती असला तर तरी बेस्ट आहे. म्हणजे कोणते ऑप्शनमध्ये कोणते दिलेले आहे, थळघाट, कुंभारली घाट, आंबाघाट, आंबोली घाट. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये पहा थळघाट आपल्याला माहिती आहे की बाबा सर्वात उत्तरेकडे तुम्हाला पाहायला भेटून मुंबई नाशिकच्या मध्ये असणारा. आंबोली घाट आपला सर्वात दक्षिणेकडे, म्हणजे हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये फुलफिल करतोय. तसं जर का पाहिलं आंबोली घाट इथे दिलेला आहे चूक आहे, त्याच्यामध्ये थळघाट बरोबर आहे, आंबाघाट दिलेला आहे इथे चूक आहे, थळघाट इथे बरोबर आहे, कुंभारली घाट दिलेला आहे, आंबोली त्याच्या आधी दिला. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 काय झालं असतं करेक्ट आन्सर झालं असतं थळघाट, कुंभारली घाट, आंबाघाट आणि आंबोली घाट तुम्हाला पाहायला भेटतो. ठीक आहे, ऑप्शन 1 काय झालं असतं याच्यामध्ये करेक्ट आन्सर असतं त्याचं. चला पहा पुढे जाऊया. मृदा निर्मितीवरती.
हा एक स्टॅटिक क्वेश्चन विचारला गेला होता की मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला होता. ऑप्शन दिले होते तुम्हाला डॉक्टर डी स्मिथ, त्यानंतर केलॉग आणि थॉर्प दिला होता, डॉक्युचेवेक दिला होता, त्यानंतर डॉक्टर बसू आणि शिरूर दिला होता. करेक्ट आन्सर काय होतं याचं, डॉक्टर बसू आणि शिरूर यांनीच तो मृदा निर्मितीचा अभ्यास केला होता 1938 मध्ये, 1938 मध्ये. त्यानंतर त्याच्याच खाली त्याच एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला तुम्हाला की महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागामध्ये मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या कोणत्या आहेत म्हणून. आता कसं एलिमिनेट करणार, खाड्यांचे नावं पहा तुम्ही. देवगड, आचरा, कर्ली ज्या पाहतो आपण त्या तुम्हाला अतिदक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भागामध्ये पाहायला भेटतात. आपल्याला मध्य कोकणातल्या पाहायच्या म्हणून ऑप्शन 1 एलिमिनेट करून टाका. त्यानंतर इथे तेरेखोल खाडी आलेली आहे. तेरेखोल खाडी सुद्धा तुम्हाला काय, तेरेखोल नदी आहे ना आपली सर्वात खाली म्हणजे दक्षिणेकडे, त्यामुळे ही सुद्धा एलिमिनेट झाली असती. डहाणू, वसई, दातिवरे ह्या सर्व ज्या आहेत ह्या तुम्हाला उत्तरेकडे बऱ्यापैकी पाहायला भेटतात. ठीक आहे, डहाणू, वसई, दातिवरे उत्तरेच्या भागामध्ये असणार आहे. ऑप्शन कोणता राहिला फक्त एक बाकी, ऑप्शन नंबर 2 दॅट इज राजापुरी, बानकोट आणि केळशीची खाडी. ह्या ज्या काळ्या आहेत ह्या मध्य कोकणामध्ये समाविष्ट असणाऱ्या काळ्या आहेत. ठीक आहे, ऑप्शनमध्ये असं असू शकते की बाबा थोडंफार कन्फ्युजन होईल, तर त्याच्यामुळे काय करायचं, जर का आपल्याला फिक्स नसेल तर मग एलिमिनेट करत चालायचं की बाबा हा जो आहे हा उत्तरेकडे आहे, हा जो आहे हा दक्षिणेकडे आहे, हा जो आहे हा मध्यमध्ये असू शकतो. म्हणून मग ऑप्शन नंबर 2 जो आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार. चला पुढे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत आहे. ठीक आहे, सोपी क्वेश्चन होता, एकदम सोपी की बाबा महाराष्ट्राच्या पश्चिमेला म्हणजे इथे जर का पश्चिम दिशा अशी घेतो म्हटलं आणि उत्तर दक्षिण दिशेस असा पसरलेला पर्वत कोणता आहे रे, तर नेहमी आपण पाहतो की बाबा आपला सह्याद्री पर्वत जो आहे याच्यामध्ये काय पाहायला भेटतो तुम्हाला, उत्तर दक्षिण पसरलेला. सातपुडा आहे का त्याच्यामध्ये, नाही. सातपुडा जेव्हा आपण डिस्कस करत होतो एक पॉईंट सांगितला नाही तुम्हाला, तो म्हणजे काय की सातपुडा जो आहे तो धनुष्याकृती आकाराचा तुम्हाला पाहायला भेटतो रे. ठीक आहे, हा एक पॉईंट त्याच्यामध्ये मस्त लक्षात ठेवा तुम्ही, सातपुडा धनुष्याकृती आकाराचा. शंभू महादेवच्या बद्दल बोललो आपण, सातमाळाच्या बद्दल बोललो नंतर. उत्तर दक्षिण विचारला तर कोणतं सांगणार, सह्याद्री सांगायचं तुम्हाला. चला मग पुढे, महाराष्ट्रातील घाट व त्यांवरील असणारे रस्ते कोणते कोणते. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या 2024च्या एक्झाममध्ये विचारला गेलेला क्वेश्चन, त्याच्यामध्ये मृदेचा क्वेश्चन सुद्धा आहे बरं काय. घाट कोणते, एक फोंडा घाट तुम्हाला दिलेला, माळशेज घाट, हनुमंते घाट, थळघाट. थळघाट आताच जस्ट बोललो आपण. थळघाट कुठे, मुंबई नाशिकच्या दरम्यान पाहायला भेटतो तुम्हाला. डी मध्ये ऑप्शन नंबर 1 पाहिजे होतं, डी मध्ये 1 इथे आहे, इथे आहे, बाकी 2 एलिमिनेट करून टाका. त्यानंतर फोंडा घाट कोल्हापूर पणजीच्या मध्ये आहे, बरोबर. अ मध्ये ऑप्शन नंबर 4 पाहिजे होतं, 4 इथे आहे. ऑप्शन नंबर 4 काय झाला त्याचा करेक्ट आन्सर. आणखी 2 पाहून घेऊया. ब मध्ये ऑप्शन नंबर 3 दॅट इज माळशेज घाट जो आहे ठाणे अहमदनगरमध्ये, हनुमंते घाट जो आहे तो कोल्हापूर आणि कुडाळ या 2 शहरांच्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटतो. फोंडा घाट जो आहे तो कुठे, कोल्हापूर पणजी. माळशेज घाट जो आहे तो कोणत्या ठिकाणी, तर आपल्या ठाणे आणि अहमदनगरमध्ये. हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ आणि थळ घाट जो आहे तो मुंबई आणि नाशिक या शहरांच्या दरम्यान पाहायला भेटतो तुम्हाला. ठीक आहे, याच्या नंतर एक याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन होता की बाबा मृदेचे प्रकार दिले होते तुम्हाला आणि कोणत्या ठिकाणी आहे. जसं की काळी कापसाची मृदा होती त्याच्यामध्ये की जे पूर्व आपला जो पठाराचा जो भाग आहे त्याच्यावर पाहायला भेटते तुम्हाला. जांभी मृदा तुम्हाला कोकणामध्ये वगैरे पाहायला भेटते. असा एक क्वेश्चन याच एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. चारही जे टॉपिक आहेत ते बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. थोडंसं फास्ट याच्यामध्ये रिव्हिजन करण्याचं कारण काय की लवकरात लवकर म्हणजे क्विकमध्ये तुमचं काय झालं पाहिजे, रिवाईज झालं पाहिजे. त्याच्यासोबत PYQ सुद्धा तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. ठीक आहे, PYQ सुद्धा त्याच टॉपिकवरचे आपण पाहिलेले आहे. अशाच टॉपिकचे आपण काय करूयात की पटापट रिव्हिजन सुद्धा करूयात, त्याचे क्वेश्चन सुद्धा त्याच सेशनमध्ये पाहूया. ठीक आहे, सेशन कसं वाटलं तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत ऑल द बेस्ट सर्वांना, धन्यवाद.